नमस्कार मैत्रिणींनो, व्ही एस फॅशन आणि किचन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण बटरस्कॉच आईस्क्रीम तयार करणार आहोत. तर चला तर मग या आईस्क्रीमसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे आपण ते पाहूयात. तर इथे बघा, मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपण थोडंसं गरम झालं की त्यातलं आपण 2 ते 2.5 चमचे दूध काढून साईडला ठेवणार आहोत. आणि जे आपलं बाकीचं दूध आहे आपण ते व्यवस्थित उकळून घेणार आहोत. तर आता आपलं दूध गरम होत आलेलं आहे आणि दुधाला एक उकळी आली की आपण त्यामध्ये साखर ॲड करणार आहोत. तर इथे मी 5 ते 6 चमचे साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक साखर करू शकता. तर आता इथे आपल्याला दूध बऱ्यापैकी 5 ते 7 मिनटं आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि हे आपलं दूध जोपर्यंत व्यवस्थित उकळत आहे आपण तोपर्यंत कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊयात. तर इथे बघा, मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर आपण जे दूध साईडला काढून ठेवलं होतं त्यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करत आहे. ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. याच्या आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. आणि ही कस्टर्ड पावडर जी आहे ती सहजरित्या मिक्स होते. हे बघा, या पद्धतीने. आता आपलं दूध तयार झालं का आपण पाहूयात. हे बघा, आपल्या इथे दूध तयार झालेलं आहे. आपण आता त्यामध्ये जी कस्टर्ड पावडर घेतली होती ते आपण मिक्स करणार आहोत. इथे मिक्स करताना आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. कस्टर्ड पावडर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि ह्याला थोड्या वेळ आपल्याला दुधाला ह्या सारखं हलवत राहायचं आहे की जेणेकरून आपलं दूध खाली चिटकणार नाही. या पद्धतीने कस्टर्ड पावडरमुळे आपलं दूध थोडं साळून येतं. हे बघा, पहिल्यापेक्षा आपलं दूध आता घट्ट झालेलं आहे. अजून याला आपण 5 ते 6 मिनटं असंच शिजू देणार आहोत, जेणेकरून यातलं जे साखरेचं वगैरे प्रमाण असतं पाण्याचं तर ते व्यवस्थित कमी झालं म्हणजे आपल्या आईस्क्रीममध्ये जे बर्फ लागतो आपल्याला खाताना तर तो तयार होणार नाही. हे बघा, इथे आपलं दूध आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण 2-3 तासासाठी थंड व्हायला ठेवूयात. तर इथे बघा, आपण जे क्रंच असतात त्यामध्ये बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये आपण ते तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि ते गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकणार आहोत. तर इथे मी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता. आणि एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता इथे बघा, आपली साखर जेव्हा पातेलं गरम होतं तेव्हा साखर ही आपोआप विरघळायला सुरुवात होते. या पद्धतीने याला आपल्याला थोडं थोडं असं हलवत राहायचं आहे. आपली जशी साखर गरम होईल तसं ते वितळायला सुरुवात होईल आणि इथे आपल्याला पूर्ण साखर मिक्स होऊ द्यायची आहे, वितळून जाऊ द्यायची आहे. बघा, या पद्धतीने आपली साखर पूर्ण व्यवस्थित वितळली की आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत. यामध्ये आपल्याला साखरेचे असे कण नाही राहू द्यायचे. हे बघा, या पद्धतीने साखर आपली पूर्ण आपल्याला वितळू द्यायची आहे. आता इथे आपली साखर व्यवस्थित वितळलेली आहे. यामध्ये आपण आता जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते ॲड करूया आणि ह्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने 1-2 ते 3 मिनिट आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता हे आपलं मिश्रण जे आहे साखरेचं ते तयार झालेलं आहे. आपण याला तूप लावलेल्या प्लेटमध्ये ॲड करून टाकून घेऊयात. हे बघा, या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये थोडंसं ते पसरवायचं आहे. आता ह्याला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. हे बघा, आता थंड झाल्याच्या नंतर सहजरित्या ते निघतात आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये याचा फ्लेवर खूप छान लागतो. तर हे बघा, आता आपण एका असं बॅगमध्ये टाकून ह्याला कशाच्या तरी साहाय्याने बारीक करून घेणार आहोत. कॅरी बॅगमध्ये नाही टाकलं तर तुम्ही एखाद्या कपड्यावरती पण ठेवून त्याला बारीक करून घेऊ शकता. हे बघा, या साईजने आपण कट करणार आहोत. हे आता आपले हे जे क्रंच आहेत ते तयार झालेले आहेत. आपण याला साईडला काढून घेऊयात आणि जे मोठे मोठे साईड राहिलेले आहेत तुकडे आपण त्याला परत बारीक करून घेऊयात.
तर बघा या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला जेवढे लागणार आहे तेवढे क्रंच तयार आहेत. आता हे आपण साईडला ठेवूया. आणि जे आपण कस्टर्ड पावडरचं दूध आपण थंड व्हायला ठेवलं होतं, तर हे आपण मिक्सरच्या साहाय्याने एकदा मिक्स करून घेणार आहोत. तुमच्याकडे असं हँड मिक्सर असेल तर तुम्ही त्यांना फिरवायचं, नसेल तर आपलं जे साधं मिक्सर असतं त्या भांड्यामध्ये टाकून तुम्ही त्याला 5 ते 7 मिनटं फिरवून घेऊ शकता. हे बघा या पद्धतीनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे जे बॅटर आहे आपण ठेवलेलं, तर हे 2 ते 3 तासासाठी आपल्याला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे. हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आता हे दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काय करणार आहोत, 1 वाटी क्रीम घेणार आहोत. ही ते मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि ह्याला आपण मिक्सरच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीनं आपल्याला फिरवायचं आहे. ह्याला चांगला घट्टपणा आला क्रीमला आपल्याला, तोपर्यंत ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने आता आपली क्रीम तयार आहे. आता या क्रीममध्ये आपण बटरस्कॉच इसेन्स टाकणार आहोत. हे बघा या पद्धतीने. तुम्हाला जर हवं असेल, तुमचं साखर तुम्हाला कमी वाटत असेल, तर तुम्ही आता ह्या क्रीममध्ये पण थोडीशी पिठी साखर टाकून ॲड करू शकता आणि त्याला परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आता आपली क्रीम व्यवस्थित तयार झालेली आहे आणि यामध्ये आता आपण बटरस्कॉच इसेन्स टाकणार आहोत. हे बघा इथे फ्लेवर आहे त्याचा, तर ते मी अंदाजे अर्धा चमचा इसेन्स घेतलेला आहे आणि हे आपण क्रीममध्ये टाकून घेऊयात. आणि यामध्ये आपण थोडासा येलो कलरचा फूड कलर पण वापरणार आहोत. हे बघा या पद्धतीने आपण तो पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जे आपण मिश्रण घेतलेलं होतं कस्टर्ड पावडरचं, ते पण आपण या क्रीममध्ये टाकून ह्याला परत फिरवून घेणार आहोत. आता इथे आपल्याला क्रीम आणि जे दूध आहे ते दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही साध्या मिक्सरमध्ये पण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. व्यवस्थित मिश्रण आपलं तयार होतं. हे बघा एक तर ह्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपलं मिश्रण हे आता तयार झालेलं आहे. आता आपण इथे काय करायचं, तुमच्याकडे जर एखादा प्लॅस्टिकचा डब्बा असेल तर तुम्ही त्यामध्ये आईस्क्रीम सेट करायला घेऊ शकता. जर नसेल तर काचेचा पण डब्बा असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता. तर बघा आता इथे ह्याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते थोडंसं आपण टाकून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला थोडेसे क्रंच असे पसरवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तर इथे बघा मी असे क्रंच टाकून घेतलेले आहेत आणि यावरती जे राहिलेला बेस आहे आपण तो पण वरून टाकून घ्यायचा आहे. आता इथे मी काय करत आहे, थोडासा येलो कलर जो आपला शिल्लक राहिला होता थोडासा असा स्प्रेड करून घेत आहे आणि परत अजून थोडेसे क्रंच ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. तर बघा आपल्या आईस्क्रीमला खूप सुंदर कलर आलेला आहे. तर आता हे आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. आता यावरती आपण सुरुवातीला तुमच्याकडे जर फॉईल पेपर असेल तर तुम्ही तो ॲड करू शकता, लावू शकता. नसेल तर असं कॅरीबॅग पण आपण धुवून स्वच्छ लावून घ्यायचे आहे. आता हा डब्बा आपल्याला 5 ते 7 तासासाठी सेट करून द्यायचा आहे. तर इथे बघा आपली आईस्क्रीम मस्त सेट झालेली आहे. याला आपण फ्रीजरमधून काढल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपण बाहेर ठेवणार आहोत आणि नंतर आईस्क्रीम सर्व करणार आहोत. तर इथे बघा आपल्या आईस्क्रीमला खूप सुंदर कलर आलेला आहे आणि आईस्क्रीम खूप छान सेट पण झालेली आहे. तर इथे मी आता आईस्क्रीम एका बाउलमध्ये काढून घेत आहे. हे बघा या पद्धतीने तुम्ही खूप आपली आईस्क्रीम क्रीमी आणि सॉफ्ट झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा या पद्धतीने आपण बाउलमध्ये आईस्क्रीम काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम खूप सॉफ्ट झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम काढून घ्या. हे बघा आणि नंतर जी आपली आईस्क्रीम शिल्लक राहते त्याला आपण परत तसंच झाकण लावून ती व्यवस्थित फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची आहे. चला तर मग आपली ही बटरस्कॉच आईस्क्रीम टेस्ट करून बघा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल. चला मग आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे.
हे बघा खूप सॉफ्ट झालेली आहे आपली आईस्क्रीम आणि टेस्टला सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मग तुम्हाला आईस्क्रीम